दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर इंदापुरात मोठा जल्लोष झालेला आहे। दादा गटाच्या कार्यकर्त्यांनी इंदापुरात आनंदोत्सव केलेला आहे। कार्यकर्त्यांनी TV9 मराठीवरच दत्ता भरणे यांचा शपथविधी पाहिलेला आहे। कार्यकर्त्यांनी गुलाल उडवत पेढे भरवत सेलिब्रेशन केलं। नागपूरमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडलाय, तर पुणे जिल्ह्यामधून इंदापूर तालुक्यातून दत्तात्रय भरणे यांनी शपथ घेतलेली आहे। आपण पाहू शकता की इंदापूरमध्ये लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं होतं TV9च्या स्क्रीनवरती। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी काही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, आज मामांनी शपथ घेतलेली आहे? सर, दत्तात्रय भरणे हे आमचे सर्वसामान्यांचे नेते आहेत आणि आज ते इंदापूरचे तिसऱ्यांदा आमदार होऊन मामांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। मी तुम्हाला एवढंच सांगेल, मी माझ्या जन्मापासून बघतोय, जर जनतेला द्यायची जर दानत असेल ती फक्त इंदापूरच्या दत्तात्रय मामा भरणे यांच्यामध्येच आहे। तमाम इंदापूर तालुक्याच्या वतीनं खरं तर आज आम्हाला इतका आनंद झालेला आहे। आमच्या दिवाळीच्या सणाला सुद्धा एवढा आम्ही आनंद साजरा आजपर्यंत केलेला आहे, परंतु मामांना आज कॅबिनेट मंत्रिपद महायुतीनं आणि खास करून अजितदादांच्या रूपानं जे आम्हाला मिळाले त्यासाठी आम्ही मनापासून महायुतीचं आभार मानतो। या ठिकाणी 2च वर्ष राज्यमंत्री होते आणि टोटल 5 वर्षाच्या काळात मामांनी 6 ते 7 हजार कोटीचा निधी आणलेला आहे। आता मामा स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत, तर मामांनी या ठिकाणी 10,000 कोटीच्या जास्त निधी आणून इंदापूर तालुक्याचा जो किरकोळ आणि थोडाफार जो विकास राहिला आहे तो भरून काढावा। तालुक्याला विकास काय असतो, आमदार काय असतो, मंत्री काय असतो हे सर्वसामान्यांना जाणून दाखवणारा नेता एकमेव महाराष्ट्रात कोण नाहीत, दत्ता मामा भरणेच आहेत। कॅमेरा पर्सन तुषार ननवणे सह मी दीपक कापरे, TV9 मराठी।